हे असं माझ्याच बाबतीत होतंय का? सगळं काही नीट होतंय असं वाटत असताना मध्येच पुन्हा रुळावर आलेली गाडी ही डगमगते आणि निराशेच्या कोशात पुन्हा प्रवेश का होतो? आता हेच सुरू आहे ना डोक्यात. आता ह्यातून तुला बाहेर काढतो, पण शांतपणे ऐक. आयुष्य म्हणजे चढ आणि उतार यांचा संगम असतो. तुला कधी दुःखाची झळ बसली असेल अथवा बसत असेल, तर ती सोसावी लागते. कारण त्यानंतर मिळणारं समाधान हे शब्दात मांडता येत नाही. दुःख हे तुला अनेक गोष्टी शिकवते. तुला कणखर आणि संयमी बनवते. पण लक्षात घे, सुख हे कधीच काही शिकवत नाही. ते दुःखानंतर बहरणारं इंद्रधनुष्यच असतं. आता इंद्रधनुष्य नेहमी दिसतं का आपल्याला? नाही ना. आणि दिसलं असतं तर त्याचं अप्रूप राहिलं असतं का? तसं